आज आज खूप बोलावंसं वाटतंय. माझी कहाणी सांगावीशी वाटतेय. मी आणि माझ्या शेटजींनी जे काही केलं ते सगळं. मी ज्योतिरावांची पत्नी, पण खरं तर मी त्यांची सावली बनून राहिले. त्यांच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक कामात मी नकळतपणे सामील होत गेले. आमचं आयुष्य एकच होतं. माझी गोष्ट माझ्या लहानपणापासूनच सुरू होते. एका अशा जगापासून जिथे मुलींचं नशीब जन्माआधीच ठरलेलं असायचं, परंपरेच्या जोखडात बांधलेलं. मी नायगावची, नेवसे पाटलांची थोरली लेक. आठवतंय मला, अवघी 4 वर्षांची असेन मी तेव्हा आईनं हातात भाकर थापायला दिली. म्हणाली, पोरी, आता हेच शिकायचं, तुझं लगीन करायचंय हाय. आणि बघा, झालंच. पुण्याच्या ज्योतिराव फुलेंशी, माझ्या शेटजींशी माझं लग्न लावून दिलं. सासर कधी परकं वाटलंच नाही मला. उलट एक वेगळंच जग बघायला मिळालं. माझे शेटजी, अहो त्यांचं तर जगच वेगळं होतं. पुस्तकांनी भरलेलं. आणि त्यांचे मित्र, काय सांगू, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा कोणीच नव्हतं. सगळे फक्त माणसं होती. त्यांचं ते ज्ञानाचं, पुस्तकांचं जग मला नेहमीच ओढ लावायचं. आणि मग तो दिवस उजाडला. एक साधासा प्रश्न विचारला मी, आणि त्या एका प्रश्नानं माझं, आमचं, सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलं. ते रोज त्या जाडजोड पुस्तकांमध्ये डोकं घालून बसलेले असायचे. एके दिवशी धीर करून, अगदी भीतच मी त्यांना विचारलंच, मला वाचायला शिकवाल का? काही दिवस गेले आणि शेटजी नगरहून परत आले. मी चुलीपाशी काम करत होते आणि त्यांनी मला आवाज दिला. बाहेर जाऊन बघते तर काय, हातात पाटी पेन्सिल. त्यांनी माझ्या हातात पाटी दिली, त्यावर स्वतःचंच नाव लिहिलं, शे.ट.जी. आणि म्हणाले, चल आता हे गिरव. तो माझ्या शिक्षणाचा पहिला शब्द होता. सुरुवातीला जरा लाज वाटली, खरं सांगते. पण मग एकदा हातात पाटी पेन्सिल घेतली ना, मग मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरं, अंक, पाढे, इतिहास सगळं काही शिकले मी. आणि पाहता पाहता जी मी कालपर्यंत विद्यार्थिनी होते, तीच आता मुलींना शिकवणारी शिक्षिका झाले. पण हे सोपं नव्हतं. मुलींना शिकवणं, त्यातही ज्यांना अस्पृश्य मानलं जातं, त्या मुलांना शिकवणं म्हणजे धर्माच्या विरोधात जाणं होतं. आणि त्याची किंमत ती मला रोज चुकवावी लागत होती. मी घराबाहेर पाऊल टाकलं की रस्त्यात माणसं जमायची. कुणी घाणेरड्या शिव्या द्यायचं, कुणी अंगावर शेण चिखल फेकायचं. काही जण तर कुत्र्यासारखे भुंकायचे. हे रोजचं झालं होतं. एके दिवशी तर काय, 4-5 जणांनी मिळून माझा रस्ताच अडवला. मला घेरलं. क्षणभर माझा श्वासच थांबला. त्या क्षणी मी फक्त डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाला म्हणाले, देवा, मी फक्त माझं काम करतेय. या लोकांना माफ कर, त्यांचं भलं कर. आणि काय सांगू तुम्हाला, ते सगळे आपोआप बाजूला झाले. जणू माझ्या प्रार्थनेतच माझं बळ होतं. घरी आल्यावर मी शेटजींना सगळं सांगितलं. ते खूपच काळजीत पडले. त्यांनी लगेच ठरवलं, दुसऱ्या दिवसापासून माझ्यासोबत एक पहारेकरी येऊ लागला. बघा, असे होते ते. प्रत्येक संकटात माझी ढाल बनून उभे राहायचे. लोक आम्हाला नवरा बायको म्हणायचे, पण आम्ही तर एका मोठ्या लढाईतले शिपाई होतो. आमचं आयुष्य एक होतं, आमचं ध्येय एक होतं, या समाजाला बदलायचं. तुम्ही त्यांची इच्छाशक्ती बघितली असती तर. त्यांना पक्षाघाताचा झटका आला. उजवी बाजू पूर्णपणे गेली. पण ही माणसं हार मानणारी नव्हती. त्याही अवस्थेत डाव्या हाताने लिहून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ पूर्ण केला. विचार करा केवढा मोठा निर्धार असेल तो. आमचं काम एकाच ठिकाणी थांबलं नाही. आम्ही अस्पृश्य मानलेल्या मुलामुलींसाठी शाळा उघडल्या, विधवा स्त्रियांची बाळंतपणं व्हावीत, त्यांची मुलं वाचावीत म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. आमच्या घरचा पाण्याचा हौद सगळ्यांसाठी खुला केला. यशवंतला दत्तक घेतलं. शेटजींनी गुलामगिरीसारखं पुस्तक लिहिलं. आणि मग आम्ही सत्यशोधक समाज उभा केला. प्रत्येक कामात आम्ही सोबत होतो. आयुष्यभर आम्ही परंपरांविरुद्ध लढलो, पण खरी कसोटी ती शेटजींच्या जाण्यानंतर लागली. शेटजी गेले आणि त्यांच्याच घरातले लोक, त्यांचेच भाऊबंध आडवे आले. म्हणायला लागले, दत्तक मुलगा अग्नी देणार नाही, तो हक्क आमचा आहे. ज्या रूढींविरुद्ध आम्ही आयुष्यभर लढलो, त्या पुन्हा एकदा आमच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. खूप वाद झाला, पण रडून काय होणार होतं. मी माझे डोळे पुसले, एक अखेरचा नमस्कार केला शेटजींना आणि स्वतः पुढे होऊन ते टिटवं उचललं. सगळे बघतच राहिले. मी त्यांना ठामपणे सांगितलं, बाजूला व्हा, त्यांचा अर्धा संसार अजून जिवंत आहे. मला तुमच्या रूढी शिकवू नका. आणि ते टिटवं घेऊन मी पुढे झाले. चला,
मी चालू लागली आणि प्रत्येक पावलासोबत आमचा अख्खा संसार माझ्या डोळ्यासमोर तरडत होता. आमची ती पहिली शाळा, लोकांचा तो विरोध, आमची स्वप्न. असं वाटत होतं जणू शेटजीच मला सांगतायत, सावित्री, हे काम थांबता कामा नये, तुला हे पुढे न्यायचंय. आमची लढाई त्या काळातल्या अन्यायी रूढींविरुद्ध होती. पण आज आपल्या जगात अशा कोणत्या परंपरा आहेत ज्या एका धाडसी आवाजाची वाट पाहत आहेत? जरा विचार करा. कारण बदलाची, क्रांतीची ती ज्योत विझता कामा नये.